नमस्कार मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजकाल लग्नाबद्दल म्हणजे बोलणं म्हणजे खूप आता मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्यात. नंतर मुलींच्या आईवडिलांच्या अपेक्षा वाढल्यात वगैरे. पण आजकाल ना सगळे म्हणतात की मुलींना पैशावाला मुलगा हवा असतो. पण प्रत्येक मुलगी तशी नसते. खरंच आहे का हो? प्रत्येक मुलगी तशीच असते का? प्रत्येक मुलगी पैशाच्या मागेच धावते का? खरं तर आता बऱ्याचपैकी असं बघायला गेलं ना तर श्रीमंत जे लोक आहेत ना त्यांच्या मुलीत जास्त करून पैशामध्ये खेळतात ना, त्यामुळं त्यांना तसंच पैशावालाच पाहिजे असतो असं माझं तर म्हणणं जातं. म्हणजे सगळ्यात नाही बरं का, पण बऱ्यापैकी असंच असतं. आता तुम्ही म्हणताल की मग श्रीमंत मुलींना तुम्ही असं बोलता तसं बोलता, तर असं नाही आहे की बऱ्याच मुली श्रीमंतमधल्या अशा असतात किंवा गरिबीतल्या पण अशा असतात की त्यांना सवय असते की महागड्या वस्तू घ्यायच्या किंवा हे करायचं. पण खरंच ज्या मुलीला पैशाची किंमत म्हणा किंवा माणसांची किंमत माहिती असते ना, तर ती मुलगी कधीच पैशाच्या मागे धावत नाही बरं का. तर मी आजपर्यंत कधीच कोणाच्या पैशावर प्रेम केलं नाही. कोणाकडे किती पैसा आहे, स्वतःचं घर आहे का, गाडी आहे का, किती कमवतो, या गोष्टींनी मला काहीच फरक पडला नाही. खरंच मला ह्या गोष्टींनी काहीच फरक पडला नाही. ना माझ्या नवऱ्याकडे कामाला होता बाहेर, पण ना माझ्या नवऱ्याकडे घर होतं, ना स्वतःचा फ्लॅट होता, ना गाडी आहे आणि अजूनपर्यंत नाही आहे बरं का. माझ्या लग्नाला आता जवळजवळ 10 वर्ष होत आली. पण तरी मी सुखी आहे आणि तरी मी समाधानी आहे म्हणल्यासारखं. कारण जेवढं माणूस म्हणताना जेवढं येतं त्याच्यामध्येच माणसाने सुखी समाधानी राहिलं पाहिजे. कारण मी माझ्या वडिलांना ना अख्खं आयुष्य मेहनत करताना पाहिले. त्यांच्यासोबत मेहनत करू लागितली, साथ दिली, घर बांधू लागितले, सगळ्या गोष्टी करू लागितल्यात. एक घर उभा करण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो हे मला माहिती आहे. म्हणून मी कधीच कोणाकडून तयार आयुष्याची अपेक्षा केली नाही बरं का. कारण संघर्ष करायची किंवा मेहनत करायची ही मला सवय लागलेली आहे किंवा मला सुद्धा माहिती आहे की एवढं सगळं उभा करण्यासाठी खूप मेहनत लागते, खूप सॅक्रिफायसेस करावे लागतात. म्हणजे खूप काही करावं लागतं. त्याच्यानंतर मुलं वगैरे, त्याच्यामध्ये खूप गोष्टी मागे पडून जातात बरं का आणि खूप गोष्टी राहून जातात. तर मला फक्त एवढंच वाटतं, माणूस मनाने चांगला असावा, त्याच्यात प्रामाणिकपणा असावा, तो सुखातच नाही तर दुःखातही हात सोडणारा नसावा बरं का. बस इतकं असलं ना तरी पण काही लागत नाही आहे. कारण संसार करायला आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा, सुखदुःख वाटून घेणं हेच तर आहे. पैसा हे सगळं काही नाही आहे हो. पैसा महत्त्वाचा आहे, पण नात्यात फक्त पैसाच असेल आणि वेळ, प्रेम, काळजी, आपलेपणा नसेल ना, तर त्या पैशाचा उपयोग तरी काय? काय उपयोग आहे त्या पैशाचा? कारण नुसता पैसा फेकला तर माणूस बोलतं पैशाने सगळं विकत घेऊ शकतं, पण पैशाने खरंच नाही सगळं विकत घेऊ शकत आपण. अशा काही बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्या पैशाने विकत घेता येत नाहीत. मी स्वतः कमवू शकते, मी मेहनत करू शकते, खांद्याला खांदा लावून उभी राहू शकते. मला कोणाच्या पैशावर जगायचं नाही, तर कोणासोबत आयुष्यात जगायचं आहे हे मला माहिती आहे. आणि म्हणजे तेवढी अक्कल आहे म्हणल्यासारखं. नंतर तेवढं समजतं. आज ज्या कुटुंबातून मी आलेले ना त्या कुटुंबात मी अतोनात मेहनत केलेली आहे. लहानपणीपासूनच सगळ्या गोष्टी उभा केल्यात. मेहनत करायची मला सुद्धा सवय आहे. नंतर स्वतःचा भार स्वतः उचलू शकते, यांच्यासोबत मी काम करू शकते. पण कसं आहे ना, काय मुलं झाल्यानंतर मग त्यांना सांभाळायला कोण नसलं तर मग आपल्याला थांबावं लागतं थोडंसं. कारण शेवटी मोठं घर, महागडी गाडी आणि भरपूर पैसा यापेक्षा माझ्या बाजूला बसलेला, माझ्या मनातल्या भावना समजून घेणारा व्यक्ती जास्त मौल्यवान असतो आणि जास्त मौल्यवान वाटतो मला. कारण मला घर, गाडी, बंगला हे काहीच नको आहे. पण जितकं आपल्याला समजून घेईल आणि जितकं आपल्याला आपुलकी, प्रेम वगैरे देईल ना, तितकंच बायकांना चांगलं असते. पैसा खरंच काही बायकांना ना पैसा नसला ना आयुष्यात तरी चालतं, काहीच फरक पडत नाही पैसा नसला तरी. पण गरजे इतका पैसा असतो हेही तितकंच खरं आहे, पण गरजे इतकाच वापरला गेला पाहिजे तो पण. माणूस जोडीदार निवडताना फक्त त्याची कमाई बघू नका. म्हणून जोडीदार निवडताना ना फक्त त्याची कमाई बघू नका, तो तुमच्यासोबत किती मानाने उभा राहतो हेही बघा.
त्याच्याकडे काय आहे हे सुद्धा बघू नका, पण तो तुम्हाला किती रिस्पेक्ट देतो, किती प्रेम देईल हे सुद्धा थोडंसं अनुभवा. नंतर फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे बघा, त्यांची फॅमिली पहिले कशी होती, काय हे ते सगळं चेक करा. आणि पैसा म्हणजेच सर्वस्व आहे किंवा पैसा म्हणजेच सगळं काही आहे असं नाही आहे बरं का. पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकत नाही असं नाही, कारण प्रेम, रिस्पेक्ट, आदर ह्या गोष्टी पैशाने कधीच विकत मिळत नाहीत. कारण पैशाने श्रीमंत लोक खूप भेटतील, पण मनाने श्रीमंत माणसं खूप कमी भेटतात. आणि हो, हे तितकंच खरं आहे बरं का, मनाने श्रीमंत लोक खूप कमी भेटतात. आणि आजकालच्या जगात तर ना, जो तो फक्त स्वतःचा विचार करत असतोय. त्यामुळं तुम्ही माणसं निवडताना खूप विचार करून निवडा. खूप म्हणजे खरंच कोणावर विश्वास ठेवायचा नाही. आजकाल कोणावर विश्वास ठेवायचा ना, हे अजिबात राहिलेलं नाही आहे बरं का. कारण माणसं विश्वास ठेवायचं म्हणलं, आपलीच माणसं दगा देत आहेत. त्यामुळं सांभाळून राहा आणि व्यवस्थित काळजी घ्या. आणि असं काहीही नाही आहे की मुली फक्त पैसा बघूनच किंवा मुली फक्त पैसा बघूनच पैशावाल्याच्याच मागे जातात किंवा पैशावरच प्रेम करतात. काही मुलींचं असंही असतं, पैसा लागतो, आयुष्य जगायला पैसा लागतो, पण जितका तेवढा असला तरी बस होऊन जातो. सो चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बाय.